यांचं स्वागत करावं. सामंत सरांचं विविध क्षेत्रात अलौकिक असं गोव्यात दोन्ही क्षेत्रात त्यांची झपाट्याची चालू आहे आणि याचा आपल्या मुलासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि खेळता खेळता मुलं सहजपणे शिक्षण सगळ्या ॲस्ट्रोनॉमी सुरू होणार आणि कॉलेजमध्ये असं मी जे सायन्स विद्यार्थी असेल तर सायन्स घेत होतो तर मला ऑल्टरनेट दुसरी डिग्री केली संधी नव्हती. आता NEP-मध्ये दोन्ही परीक्षा एकाच वेळी बसण्याची संधी मिळाली आहे. NEP-मध्ये 2020 जे NEP पॉलिसी आहे त्यामध्ये नीट न्याय आविष्कार झाला आहे. मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही कारण सामंत सरांनी सगळ्या विषयाबद्दल ते बोलले आहेत आणि मी जरी शिक्षण क्षेत्रामध्ये असलो मी विषय केलेला प्राणी असला तरी मला शिक्षणामध्ये आवड आहे. माझ्या ज्या शिक्षण क्षेत्रात ज्या संस्थेमध्ये मी काम करत असतो त्या संस्थेतून या 50 वर्षाच्या कालावधीत 50 स्टुडंट एज्युकेशन डिग्री लेवलवरून जाऊन गेलेले आहे. ते मुलाबद्दल जे आत्मपरीक्षण करताना वास्तव मी त्या फारच चांगलं होतं जे आहे मुलांना बाहेर ठेवणं त्यांना नंतर आठवणं मुलांची स्मरणशक्ती होणे याबद्दल प्रश्न घेतला. मी जास्त वेळ घेत नाही कारण वेळ पण झालेला आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी बोलायचं ते अनिल सामंत सगळे बोलले आहे. मी जरी शिक्षण क्षेत्राशी संघर्ष दिसतो तरी मला थोडी शिक्षण क्षेत्रामध्ये आवड आहे. कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये मी क्लासेस आहे आवड आहे पण त्याला ऑल्टरनेट म्हणून या पुस्तकाचा वापर करत आहे. ते फक्त कॉम्प्युटर आताने काय वापरतात कॉम्प्युटर आणि या डोकं लागतं आणि कसं लागतं हे त्याने दिलेलं आहे. त्याबद्दल लेखिकांचं मी अभिनंदन करतो आणि असे पुस्तके जीत जावे अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. खरं म्हणजे आज नवीन कॅलेंडर वर्षाचा इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना या नवीन कॅलेंडर वर्षाच्या अनंतकोटी हार्दिक शुभकामना. आणि स्पीकर आजचे उत्सवमूर्ती त्यांचा आज वाढदिवस पण आहे आणि त्यानिमित्त त्यांना पण शुभेच्छा. हे नवीन वर्ष त्यांचा वाढदिवस त्यांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा मनातील सर्व इच्छा आशा आकांक्षा संकल्प पूर्ण होणारा परमेश्वराची अखंड कृपादृष्टी राहणारा आरोग्य संपन्न प्रदीर्घ आयुष्य येणारा तुम्हा सर्वांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात तुम्हाला सर्वोच्च यश घेणारा लौकिक पारलौकिक आध्यात्मिक परमोन्नती होणारा आणि तुम्हा सर्वांना चैतन्यमय तेजस्वी ओजस्वी हसतमुख होणारा करू. योजना आहे की त्याच्यामध्ये 36,500 रुपये देऊन एक गाय प्रत्येकाच्या घरी असावी असा आमचा म्हणजे प्रत्येकाचा सगोदर ती असायचीच आपल्या घरी. एक गाय आपल्या घरी असावी असा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आता शक्य नाही आपल्याला एक गाय घरी पोचणं. त्यामुळे एक गाय आपली गोशाळेत असावी असा विचार प्रत्येकानं करावा आणि एक गाय आपल्या मुलांच्या वाढदिवसाला किंवा आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला भारत व्यक्तिगत सरांनी एक गाय दत्तक घेतलेली आहे. इथे अनिल सामंत सर आहेत त्यांचं इथे वासरू इथे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. माझी गाय आहे माझ्या आईची गाय इथे आहे. तुम्हाला जे अशी विनंती करेल की इथे तुम्ही प्रत्येकाची एक गाय असावी आणि वेगवेगळ्या विविध योजना आहेत. गोदान योजना आहे. 10,000 रुपये दान करून तुम्ही गोदान करू शकता. अगदीच जर कोणाला काही झेपत नसेल तर त्यांनी दिवसाला 1 रुपयाप्रमाणे 365 रुपये दान करावे अशी एक अपेक्षा आहे. या सगळ्या योजनांना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातलगांना याबद्दल तुम्ही माहिती द्या आणि तुम्ही त्यांना इथे यायला प्रवृत्त करा. ही गोशाळा 3-3.5 किलोमीटरमध्ये पसरलेली आमचे 100. मला असं वाटतं आत्ता एक वेळ आलेली आहे की तुम्ही ऐकण्यासाठी आधी तयार केलं पाहिजे आणि ते तयार करण्यासाठी खेळ हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. एक उत्तम अशा प्रकारचा कृतिशील उपक्रम आपल्या वाढदिवसाला जे लोक वाढदिवसाला जिलेबी लाडू आईस्क्रीम असं काय काय वाटतात. एकदा विनोबा भावे यांचे वडील परगावून आले घरी तेव्हा मुलं विनोबा लहान होते
ते आईला म्हणाल, आई आम्हाला बाबांनी काय आणलं, बाबांनी काय आणलं, बाबांनी काय आणलं. तर तुझ्या बाबांनी दुसरा कोणी आणणार नाही अशा प्रकारचे भेट आणलं. असं म्हणजे खूप पुढकं आणलं. त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत 2 ग्रंथ होते. ते म्हणाले हे हा जो खाऊ आहे ना तो तुला आयुष्यभर खाऊन संपणार नाही आणि याची गोडी जी आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही खाऊला मिळणार नाही. हे वाचलं पाहिजे. असा खाऊ ज्याला देतात ते विनोबा भाऊ. तेव्हा मला बऱ्याच वर्षानंतर या गोशाळेमध्ये आपल्या वाढदिवसाला भारत व्यक्तीकरांनी आपल्या सगळ्यांसाठी हा जो खाऊ दिलेला आहे ना हा खाऊ आपलं मन, आपला आत्मा, आपले मेंदू आणि आपलं सगळं शरीर याला खरं बळ देण्यासाठी उपयोगी होईल अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. छोटं पुस्तक असलं, लहान कृती असली तरी त्याचं जे मूल आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फक्त एवढंच म्हणेन की हा एक उपक्रम तुम्हाला सुचला. अलीकडे निवृत्त झाल्यानंतर शिक्षक कुठे राहतात हे शोधावं लागतं. असंच नाही, त्याला अपवाद आहे. पण बरेचसे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते निवृत्तच होतात आणि वाट बघत असतात. जे कृष्णमूर्तींनी फार सुंदर विधान केलं ते मला अलीकडे शिक्षक फार लवकर म्हातारे होतात आणि फार लवकर मरतात. त्यांना उशिरा पत्रकार मित्र, मित्र परिवार, सम्राट क्लबचे पदाधिकारी या सर्वांचा मी आभार मानतो.